प्रभाग 7 मधील हाय व्होल्टेज असलेल्या प्रभागामध्ये जो सोलापूर शहरात सध्याला लक्षणीय पद्धतीने पाहिला जातोय त्या ठिकाणचे असलेले उमेदवार अमोल बापू शिंदे आपल्यासोबत आहेत. बापू, काय सांगाल, इतका मोठा रिस्पॉन्स मिळतोय, मोठ्या प्रमाणात जागोजागी हार तुरेने आपलं स्वागत होते, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही आज पदयात्रा काढत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी असतील, युवक मित्र असतील, या सगळ्यांचा आमच्या चारही उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळतोय, पाठिंबा मिळतोय. कारण आमच्या पाठीमागे असलेले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, यांची महाराष्ट्रात काम करण्याची पद्धत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि सोलापूरकरांना आता विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना जर या सोलापूर शहरामध्ये जर सत्तेत आली तर नक्कीच सोलापूरचे जे काही प्रश्न राहिलेत ते सगळे मार्गी लागतील. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांना, आम्हाला सगळ्यांना सतवण्याचं काम केलं जात आहे, मी या सगळ्या गोष्टीला आमदार देवेंद्र खोटे यांनी जबाबदारी घेऊन त्यांनी सांगितलंय प्रभाग क्रमांक 7 मध्ये ते उमेदवार आहेत. माझं बी ओपन चॅलेंज आहे, तुम्ही जर प्रभाग 7 चे उमेदवार, कारण जे कुणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ना, ते मला माहित आहे, ते त्यांनी कधीच मैदान सोडलेलं इथलं, ते सगळी यंत्रणा लावण्याचं काम देवेंद्र खोटे स्वतः करत असतील. त्यांनी सांगितलं ना इथले उमेदवार ते आहेत, तर माझी लढाई देवेंद्र खोटे आमदार यांच्या सोबतच आहे. बघू आता लोक जनता कुणाला निवडून देणार आहे. आणि राहिला विषय यानंतरचा, यानंतर प्रभाग 7 तर मी निवडून आणणारच, माझ्याबरोबर माझी लोक पण आणणार, त्यानंतर माझी तुमची मध्यमध्ये गाठ आहे, एवढं मी आवर्जून सांगतो तुम्हाला, एवढंच सांगतो.